दिल्लीतील घटनेचा तीव्र धिक्कार नोंदवत माजी आमदार नरसय्या आडम यांनी मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाची छडी उगारली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर तिखट शब्दात टीकास्त्र सोडत मास्तरांनी घणाघाती हल्लाबोल केला। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर मंतर इथं शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी युवकांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं आक्रमक निदर्शनं करण्यात आली। चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, से पहन झांसी की रानी बिक गई अपनी आन पे, से पहन झांसी की रानी बिक गई अपनी आन पे। आज उसी को पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा। या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलं। यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक आणि विद्यार्थी हिताची होत नाही तोपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। आंबेडकरचे वारसदार, महात्मा गांधीचे वारसदार हे सगळे असे उभे राहतील देशात। कितीही दडपशाही करा, उद्या पोलीस म्हणतील आम्ही लाठ्या चालवणार नाही, अशी परिस्थिती या देशात निर्माण होऊ लागलेला आहे। जे 20 तारखेला आणि त्यानंतर ही दडपशाही झाली, या दडपशाहीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेला आहे। सोलापूर शहर हे मार्शललाचं आहे, सोलापूर शहर हे हुतात्म्याचं आहे। प्रसंग आला सोलापुरामध्ये मोठं जंतर मंतर घडवलंय, त्या तयारीला लागा अशी विनंती करतो। पुन्हा एकदा घोषणा द्या आणि कार्यक्रम संपवा अशी विनंती करतो तुम्हाला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती